शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवा आनंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना काही स्वर अनेक वर्ष आपल्या मनात असतात. किंबहुना 5 दशकाहून अधिक काळ मराठी, हिंदी किंवा इतर अनेक भाषांमधनं ज्यांनी पार्श्वगायन केलं आहे, अनेक चित्रपटांसाठी ज्यांचा आवाज आपल्या कानात मनात घुमलेला आहे, अशा व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत. फिल्मफेअर पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, अशा पुरस्कारांनी सन्मानित पद्मश्री अनुराधाताई पौडवाल आज आपल्यासोबत आहेत. अनुराधाताई, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. आणि अनुराधाताई, तुमचा वारसा पुढे नेणारी तुमची कन्या कविता, आजही तू आमच्या बरोबर आहेस. खूप खूप नमस्कार, स्वागत आहे तुझं. खरं तर कविता, तुझेही 40हून जास्त अल्बम्स प्रसिद्ध झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे आईने एक भक्तिसंगीताचा वारसा पुढे नेला आहे, तो वारसा तूही पुढे नेतेस. अनेक चित्रपटांसाठी तू पार्श्वगायन केलेलं आहेस. त्यामुळे आज 2 उत्तम गायिका आमच्यासोबत आहेत आणि गाण्यांच्या गोष्टी आपण उलगडणार आहोत. अनुराधाताई, सुरुवात करताना मला असं वाटतं की ज्या श्लोकापासून तुमची सुरुवात झाली हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, त्या अभिमान या चित्रपटातल्या श्लोकाने आपण सुरुवात करूया. जरूर जरूर. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. हा माझा पहिला श्लोक होता आणि त्याच्यानंतर गाण्याचा प्रवास सुरू झाला, फिल्म इंडस्ट्रीचा प्रवास सुरू झाला. खरं आहे. म्हणजे 73 साली गायलेला हा श्लोक हो, आज 50हून जास्त वर्ष झाली आणि आजही आमच्या कानात तो घुमतोय आणि आम्हाला आजही दिसते जया भादुरी शिवमंदिरातनं बाहेर येते आणि तुमचा आवाज त्याला दिलेला आहे. पण हा श्लोक तुमच्याकडे आला कसा, ते ऐकायला आवडेल आम्हाला. अरुणजी हे SD बर्मनजींचे असिस्टंट होते आणि त्यावेळेला अभिमान ह्या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं. त्याच्यामध्ये तुम्ही आता जसं तू सांगितलंस तसा एक सीन होता ज्याच्यामध्ये जयाजी एका देवळामधून बाहेर येतात आणि अमिताभजी त्यांचा आवाज पहिल्यांदा ऐकतात, गाणं ऐकतात. तर बर्मनदादांना एक संस्कृत श्लोक हा हवा होता आणि त्यांनी अरुणजींना सांगितलं की मला एक असा श्लोक पाहिजे, कारण त्यांना विशेष संस्कृत इतकं येत नव्हतं. तर मग अरुणजी घरी आले आणि त्यांनी आमच्या आईंकडनं एक श्लोक घेतला आणि तो ट्यून केला, जे मी आता गायले. आणि मग त्यांनी मला सांगितलं की अनु, जरा मला येऊन हे रेकॉर्ड करून दे. बरं. एका छोट्या टेप रेकॉर्डरवरती, आणि दादांना मला हे ऐकवायचं आहे. ते मी लगेच, काहीतरी मी स्वयंपाक करत होते आणि मी लगेच ते गाऊन त्यांना दिलं आणि त्यांना ऐकवल्याबरोबर ते म्हणाले, ये किसने गाया है? हाँ. तो म्हणे अनु ने गाया है. म्हणे अनु गाती है? अच्छा. ऐसे घर में गाती है. तो म्हणे फिर इतने से छोटे से श्लोक के लिए लता जी को क्यों बुलाए, बरं, हम इसी से रेकॉर्ड करवाएं. तर असं म्हणून मग त्यांनी मला इमिजिएटली फिल्म सेंटरमध्ये बोलवलं आणि हा श्लोक रेकॉर्ड झाला. पण तो होताच त्यावेळेला फक्त 3 मोठे स्टुडिओज होते, त्यामुळे कुठेही रेकॉर्ड गाणं झालं किंवा काही इन्सिडेंट झाला
तर लगेच सगळीकडे ते पसरायचं. म्हणून मग ते सगळ्या लोकांना ते कळलं. त्याच्या आधी मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की तू गाशील का, तर मी म्हणायची की नाही, मला इंडस्ट्रीमध्ये काही येण्याची इतकी काही इच्छा नाही. तर दिस वॉज द फर्स्ट श्लोक. त्याच्यानंतर मग जयदेवजीने बोलवलं, कल्याणजीबाईंनी बोलवलं, लक्ष्मीकांतजीने बोलवलं. वा, म्हणजे सगळी इंडस्ट्रीतले जे स्टॉलवर्ड्स होते त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचला आणि तुमच्या निमित्ताने कारण आम्हाला त्यांनी तो आवाज मला मिळाला. ह्याच्या अगोदर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये युववाणीमध्ये गायलेलं मी हा. गाणं ऐकलं होतं. बरं बरं. तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की आम्हाला तुला लॉन्च करायला आवडेल. वा. तर आय वॉज नॉट प्रिपेअर्ड. मग आता कळलं की इंडस्ट्रीमध्ये गायलेली आहे, तर मग त्यांनी बोललं. बरोबर. खरं तर हा सगळा प्रवास आजही आमच्या डोळ्यासमोरून आहे, कारण कितीतरी तुमची गाणी आज आम्ही नेहमी म्हणजे त्या गाण्यांवर आम्ही मोठे झालो असं म्हणायला हरकत नाही. कविता, आज आईसारखी गुरु मिळालेली आहे की जी संगीत क्षेत्रामधलीच आहे आणि तू तिचा वारसा एका परीने पुढे नेतेस. तर हा वारसा पुढे नेताना तुला स्वतःला एखादी अशी गोष्ट काय सांगता येईल की जे आईकडनं संस्कार जे असतात ते असेच येतात आणि ते मला वाटतं कानात तू ऐकत ऐकतच मोठी झाली आहेस. काय सांगशील आईच्या गाण्याबद्दल आणि गुरु म्हणून एका दृष्टीने आई काय दिसते? मला वाटतं की संगीतातल्या गुरु होण्याच्या पुष्कळ आधी त्यांनी मला लाईफ कशी हँडल करायची या बाबतीत Correct. त्या माझ्या पहिल्या गुरु आहेत. करेक्ट. आणि ऑफकोर्स म्हणजे अनुराधा पौडवाल कलाकार म्हणून माझ्यासारख्या कित्येक दुसऱ्या कलाकारांसाठी पण तितक्याच इन्स्पिरेशन आहेत. खरं. आणि ऑफकोर्स त्यांचा आवाज ऐकत ऐकत डॅडींची हार्मोनियम म्हणजे अरुणजींचे हार्मोनियमचे स्वर ऐकत ऐकत आम्ही दोघं, मी आणि आदित्य, लहानाचे मोठे झालो. बरोबर. आणि त्याची एक अर्ली मेमरी सांगायची म्हणजे आई पहाटे 4:45 वगैरे उठून लताबाईंची जी भगवद्गीता आहे हां. त्याच्यावर रियाज करायच्या. ओ हो हो. तर जर का कुणी विचारलं की तुझे पहिले सूर जे तुला आठवतात ते कुठले आहेत, तर ते आहेत. आहा. म्हणजे अजूनही कधीतरी जर का खूप गाढ झोप लागली तर सकाळी सकाळी त्या गायच्या. हो. तर तो आवाज आणि ते नोट्स आणि ती चाल ती मला अजूनही आठवते. बरोबर. पण संगीतकार म्हणून अरुणजी खूप स्ट्रिक्ट होते असं आम्ही ऐकलंय. म्हणजे संगीतकार परफेक्शनिस्ट म्हणून- होते, हां, परफेक्शनिस्ट हां. होते. बरोबर. तर तो स्ट्रिक्टनेस तुमच्या गाण्याच्या बाबतीत कसा होता? त्याच्यामुळेच माझं गाणं मोल्ड झालं. हा. माझं गाणं मोल्ड झालं, कविताचं गाणं मोल्ड झालं, आदित्यचं पण जे एक म्युझिकला पाहण्याचा दृष्टिकोन असतो तो मोल्ड झाला. म्हणजे त्याच्यामध्ये हा जर गाता गाता असाच सूर लागला, ते काय नाही रे, इतकं काही सिरियसली नाही असं बोलण्याची वावच नव्हती. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे होतं की किती चांगलं गाणं आपल्याला जरी आपण गायलं आणि आपल्याला आवडलं किंवा काय, तरी आपण एक येऊन नुसतं मेन्शन करतो की आज मी छान गायलं. तिथं म्हणजे लांब लांबपर्यंत कुठे वावच नव्हती. त्यामुळे ती अजूनही सवय आहे की जरी हिनी खूप सुंदर गाणं गायलं आहे तर कोणीतरी सांगते की दीदी आज कवितानी खूप छान म्हटलं हा, किंवा आदित्यने खूप चांगला प्रोग्राम केला असेल तर मी म्हणे अरे तू, तर म्हणे की हां ठीक आहे. म्हणजे बाहेरून कळायचं की ह्यांनी खूप चांगलं काम केलेलं. बरोबर. पण कविता, आई पण तितकीच स्ट्रिक्ट आहे गाण्याच्या बाबतीत? हो, त्याच संस्कारावर सगळेच वाढलेले आहेत खरंय. की करायचं तर नीट करायचं. बरोबर. आणि त्याचा फार शोषा करायचा नाही. म्हणजे आता तुम्ही जर का कलाकार आहात तर इट इज तुमचा धर्म आहे तो की तुम्ही चांगलं गायचं, त्याच्याबद्दल इतकं कौतुक कसलं करताय असं तसं. बरोबर. पण स्ट्रिक्ट म्हणजे ऑफकोर्स बाबा होते म्हणून त्यांना घाबरायचो. आई आहे म्हणून ती प्रेमाने कलानी घेते. पण हो, ॲज फार एज की कितीतरी वेळेला लोक विचारतात की अरे इतक्या मोठ्या सिंगर आहेत तर कसं, म्हणजे तू कसं गाते. म्हटलं ॲज लॉंग एज मी ती सेम सेंटिमेंट फॉलो करते आणि ते सेम संस्कार फॉलो करते, तोपर्यंत आय एम फाईन. ज्या दिवशी मला वाटलं की जी त्यांची प्रिन्सिपल आहे म्युझिकची ती मी फॉलो जर का नाही करू शकले, किंवा तो जो अदब आहे किंवा तो एक जो मिजाज असतो कलाकाराचा ऑन स्टेज, ज्या दिवशी मी ते नाही फॉलो करू शकले त्या दिवशी मला भीती वाटेल. बरोबर. पण अदरवाईज नाही. गोष्टी गाण्यांच्या. कविता, तुझं पहिलं गाणं
कैवारी चित्रपटातलं हो. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. हो ना. आज एका परीने या गुरुने तो वसा अगदी. तुला दिलाय, अगदी. तर त्याचीच अगदी. साक्ष म्हणून ते गाणं तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. जरूर. ह्या गाण्याच्या विषयी बोलताना एक अगदी मजेदार हा. किस्सा मला शेअर करायला आवडेल की कविता खूपच लहान होती आणि त्या गाण्यामध्ये सुरेशजी होते आणि मी होते आणि जवळ एक मला वाटतं एक 11-12 मुलं होती हो. की जास्तच छोटी छोटी मुलं म्हणजे ते गाणं गातात ते. त्याच्यामध्ये बरीच मुलं होते. बाळ बर्वेंची पण मुलगी होती सुचित्रा म्हणून. सुचित्रा. हा सुचित्रा. तर जोग साहेबांनी मला विचारलं की कविता गाते ना. मी म्हटलं हो. मग ती गाईल का? म्हटलं हो गाईल. पण ती जवळजवळ मला वाटतं किती एक 7-8 अंतऱ्याचं गाणं होतं ते की खूपच लांब म्हणजे 2 असे फुलस्कॅप पेपर्स असे होते ते. आणि त्यांनी विचारलं कविताला की तुला वाचता येतं ना? ती म्हणाली, हो येतं की. अच्छा. हो येतं मला. तर म्हणाले बरं ठीक आहे. म्हणजे त्यांनी सगळ्यांच्या हातामध्ये एक कागद दिला. पण मला माहिती होतं की छोटी 5 पाच 4 वर्षाची. वर्षाची मुलगी ते कसं तिला वाचेल? मराठी तर आणि हो. इंग्लिश त्यातल्या त्यात ठीक आहे पण मराठी वाचता ते मला माहिती होतं. पण मी काही जास्त मी म्हटलं ठीक आहे ना हो ठीक आहे. आणि मग तिने सबंध गाणं टेक झाला. तिने सगळ्यांनी मिळून छान करू म्हटलं. म्हणजे त्यांच्याकडनं काहीच चुका झाल्या नाही आणि फुल टेक म्हणजे ओके झाला. आणि नंतर मग जोगसाहेब आले आतमध्ये. वा छान झालं म्हणून. तर कवितानी असा उलटा पेपर पकडला होता. तर मग त्यांनी छान म्हणाले. म्हणजे त्यांना डिस्करेज करायचं नव्हतं. मग त्यांनी तो असा कागद घेतला आणि मग तो असा सरळ करून तिच्या हातात दिला की बरोबर. म्हणजे तिने ते बाय हार्ट केलं होतं गाणं. खरं. त्यामुळे ते पण आपण का म्हणावं की नाही मला वाचता येत नाही. तर बरोबर. ते पूर्ण गाणं म्हटलं. शेवटी व्यवस्थित. परफेक्शनिस्ट ज्या गोष्टी तुमच्या दोघांच्या आहेत त्या तिच्याकडे हो. येणारच. हो. त्यामुळे ते आणि कविताच्या म्हणजे सुरांच्या संस्कारांविषयी बोलताना एक गाणं मला एक प्रसंग मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की ती ज्यावेळेला एक 11 महिन्याची होती. वर्षाची पण नव्हती. 11 महिन्याची होती आणि तिला मी असं मांडीवर घेतलं होतं आणि ते करून मी भाजी साफ करत होते. आणि मला गुणगुणायची सवय होती नेहमीच. तर तिला असं घेऊन बसलेले असताना त्या दिवशी दुपारी मी आले रे सोडून जग हे ते जे गाणं आहे त्याचं रेकॉर्डिंग होतं. तर ते मी नुसतं गुणगुणत होते आणि सूर दे बरं. मी आले रे सोडून जग हे सारे रे. ही जी शेवटची नोट होती ती अतिशय क्लिष्ट आणि अतिशय डिफिकल्ट होती. म्हणजे जो अगदी शिकलेला असा म्युझिशियन असेल किंवा सिंगर असेल तो ती नोट लावेल. तर मी असंच म्हणजे कॅज्युअली म्हणत होते. तर मी म्हटलं सोडून जग हे सारे. तर कविताने रे ही नोट लावली आणि मला इतका आश्चर्याचा धक्का बसला की ती नोट तिने अगदी इतकी कॅज्युअली लावली पण ती इतकी परफेक्ट लावली ती की तेव्हा मला म्हणजे लक्षात आलं की घरामध्ये जे वातावरण असतं आणि घरामध्ये आपण जे करतो किंवा सूर आहे किंवा काय ते त्याचा किती इम्पॅक्ट होतो मुलांवरती होत असतो. म्हणजे असं काही त्यांना उचलून घेऊन बसून आणि चल माझ्याबरोबर साला असं करण्याची कधी कधी गरज नसते. ऑफकोर्स नंतर मग तुम्ही ट्रेन करता इज अनदर थिंग. पण ते बेसिक जो सूर आहे तसंच ज्या वेळेला मी एकदा अनु मलिकच्या माझं रेकॉर्डिंग होतं त्यावेळेला आधी ते खूप लहान होता. जवळ 1.25 वर्षाचा होता. त्याला मी घेऊन गेले होते तिथे आणि म्युझिशियन्स वगैरे सगळे वाजवत होते आणि तिथे हार्मोनियम होती. तर त्याला असं बसवलं मी. तर त्यांनी बरोबर कॉर्ड तीच वाजवली ज्या गाण्यामध्ये ते गाण्याचे म्हणजे ज्या सुरामध्ये होतं तोच कॉर्ड वाजवला. तर इनबॉर्न कधी कधी कसे संस्कार सुरांचे संस्कार कसे होतात. अजून एक खूप छान आठवण आहे. आधी त्याचं जेव्हा बारसं होतं तर अरुणजींनी
एक अंगाई गीत कंपोज केलं होतं, बानी जगडे, आदित्य आनंदा. त्याच्यामध्ये तो पाण्यात होता, म्हणजे तर त्यावेळेला ते गाणं आई गात असताना, कारण लाईव्ह त्यांनी गायलं तिथे, हार्मोनियमवर डॅडी होते आणि आई गात होते आणि आम्ही ऐकत होतो. ते एवढंच तान्हा बाळ 3 महिन्याचा होता, बरोबर, तो हे देत होता, ओ हो हो, बीट देत होता, बीट्स त्याच्या इनबॉर्न इनबॉर्न आणि संस्कार. संस्कार ते की संस्कार. जे गाण्याचे तुमच्या संस्कार. कानावर पडतं किंवा कॉन्स्टंटली कानावर पडायचे ना. मला वाटतं सगळ्या मैफिली, सगळी गाणी तयार होणं हे सगळं घरीच होत असेल ना तेव्हा, म्हणजे सगळे सिटिंग्स घरीच असायचे, असायची. रियाज असायचाच, हो, पण हो. सिटिंग्स असायचे. बरोबर. आणि जनरली म्हणजे मुलांना जिथे सिटिंग होतात तिथे ते असायचे तिथे बसलेले असायचे आणि खेळायचे, म्हणजे काही बरोबर. त्रास द्यायचे नाही, पण ते सगळं ते आत्मसात करायचे. मला वाटतं कविता गुरुने दिला तुझ्याकडनं ऐकूया आणि मग पुढच्या गप्पांकडे वळूया. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. मला वाटतं हे गाणं तुझ्यासाठी एकदम ॲप्ट आहे, ॲब्सोल्युटली. कारण तो वसा आज तू पुढे नेतेस. पण अनुराधाताई, कारवारची मूळची अलका नाडकर्णी जेव्हा अनुराधा पौडवाल झाली तेव्हा गाण्याचे सूर कुठे येऊन नेमके भेटले? आणि कारण त्यापूर्वी तुम्ही असं इंडस्ट्रीत यावं किंवा हा काही विचार कदाचित नव्हताच केला तेव्हा. नाही, 50 वर्षापूर्वी एक असं कल्चर होतं की चांगल्या घरातल्या मुली गात नाही. हां, फिल्म इंडस्ट्री तर खूप दूर. हो, कारण असे इन्सिडेंट्स पण ऐकले गेले होते की जिथे रुईन झाले मग लोकांचे आयुष्य बरोबर. वगैरे. तर बाबा म्हणायचे की नाही, एज्युकेशन घे तू आणि गाण्याचं नाही. पण मला गाण्याची अतिशय आवड होती. माझ्या आईला पण खूप आवड होती आणि तिची तर इच्छा होती की माझी फार इच्छा आहे की मी म्हणजे ह्या जगातून जायच्या आधी माझे म्हणजे अलकाचं एक गाणं रेकॉर्ड व्हावं, म्हणजे 2-3 नाही, एक बरोबर. enough आहे. तर नंतर मग अरुणजींशी माझी ओळख झाली काही कार्यक्रमामध्ये वगैरे. आणि आमच्या बाबांनी माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की हिला मागणी घाल. अच्छा. कारण अरुणजीमध्ये आणि माझ्यामध्ये वयामध्ये पण खूप गॅप होता. बरोबर. पण एनिवे योगायोगाने लग्न झालं आणि मग मी ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर मात्र माझ्या सासऱ्यांना अतिशय कौतुक होतं माझ्या गाण्याचं. गोष्टी गाण्याच्या त्यांची नेहमी एक इच्छा होती की कारण आशाताई आमच्या फॅमिलीला आशाताईंचं खूप प्रेम होतं, लताबाईंचं होतं, पण म्हणजे तितकं रिचेबल नव्हत्या त्या. पण आशाताईंबरोबर अरुणजी नेहमी प्रोग्राम्स वगैरे करायचे, त्यामुळे ते विशेष प्रेम होतं. तर माझ्या सासऱ्यांनी कायम म्हणजे अरुणजींच्या पाठी एक आग्रह लावायचे ते की तू हिचं एक गाणं आशाताईंबरोबर अच्छा तू रेकॉर्ड कर, एक ड्युएट रेकॉर्ड कर. तर अरुणजी म्हणायचे बाबा इतकं ते काय सोपं काम नाहीये, काय खायचं काम नाहीये की आशा भोसले बरोबर तिला मी ड्युएट देईन. तर ते म्हणाले का नाही, ती बघ ती एक दिवशी ती पण मोठी सिंगर बनणार. तर कौतुक करण्याचं वगैरे ह्याचं म्हणजे आमच्याकडे जरा कमीच असल्यामुळे त्या अरुणजींना तो एवढा संताप व्हायचा त्याचा. म्हणायचं तुमची सून म्हणून तुम्हाला वाटतं बाबा असल्या गोष्टी हे काय म्हणजे. मला वाटतं त्यांनी तुम्हाला कधी रेकमेंड पण केलं नाही कुठे? कधीच नाही केलं. कधीच नाही. पण त्या गोष्टीचा मला अनुभव आहे. त्यांचं म्हणणं असं की
मी कशाला रेकमेंड करायला पाहिजे, तुझ्या टॅलेंटनी जर का तुला मिळालं तर बरोबर मोस्ट वेलकम. बरोबर. पण आणि बाबा ते कंटिन्युअस सांगायचे की इट्स अ ड्युएट कर. तर 1975मध्ये आमचे बाबा गेले, म्हणजे बरं. माझेही बाबा गेले आणि विदिन 15 days हो माझे सासरे वारले. हो हो आणि त्यावेळेला अरुणजी गेले होते ते कॅनडाला लताबाईंबरोबर शोज होते कॉन्सर्टसाठी. आणि मुकेशजींबरोबर. हम्म. आणि इथे एक, आणि त्यावेळेला इतकं मीडिया, सोशल मीडिया, फोन वगैरे, आमच्या घरामध्ये पण फोन नव्हता. हम्म. तर खाली आमच्या नेबर्सकडे फोन आला हृदयनाथ मंगेशकरजींचा की असं 6 जूनला एक डेट पाहिजे होती, मग एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे बरं. आपल्याला. हम्म. ते म्हटलं बाळासाहेब मी येऊ शकत नाही, कारण असं घरामध्ये झालेलं आहे. तर ते म्हणाले कसं, म्हणजे तुम्ही कळवलं नाही वगैरे. तर म्हटलं देयर वॉज नो वे ऑफ लेटिंग यू नो. पण मी म्हटलं त्या दिवशी मी येऊ शकत नाही. तर ते म्हणाले की पण मला दुसरी तारीख मिळत नाही आहे. हां तर ते म्हणाले कारण आशाताईंची डेट अवेलेबल नाही आहे. हां तर मला कळेना. तर मी म्हटलं की म्हणजे तुमचं गाणं माझं करायचंय गाणं आहे की? ना. हां. ते म्हणे नाही, आशाबाईंबरोबर ड्युएट. आई ग. तर ते गाणं जे आहे, जे मी तुम्हाला 1-2 ओळी ऐकवते, ते गाणं बाबांच्या आमच्या 13व्याच्या दिवशी रेकॉर्ड केलं. कारण आई माझ्या गं. सासूबाईंनी सांगितलं की नाही नाही तुला ते गायला पाहिजे, कारण त्यांची ती इच्छा होती. कशी इच्छा पूर्ण झाली बघ. येस. आणि मग अरुणजी एक दिवस आधी आले, मग त्यांनी ते गाणी अरेंज केलं. पण ते गाणं ऑल टाइम फेवरेट, म्हणजे आजही ते गाणं तितकंच पॉप्युलर आहे. खरंच आणि ते म्हणजे हा खेळ सावल्यांचा चित्रपटाचा आला 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 वारा. आला बारा. वा ग्रेट. सूर देतो. आला भरा संगे पावसाच्या धारा, पाठवणी घरा सया निघरा सासुरा, सया निघरा सासुरा. आला भरा संगे पावसाच्या धारा, पाठवणी घरा सया निघरा सासुरा, सया निघरा सासुरा. खरंच आहे की कोणतीच मैफिल, म्हणजे गाण्याचे सगळे कार्यक्रम जे होतात त्याच्यात ह्या गाण्याशिवाय खरं तर गत्यंतर नाही असं झालेलं आहे. पण हा सगळा प्रवास करताना जसं लताबाई त्यांची गाणी तुम्ही रियाज करायचात त्यांची गाणी ऐकून, तसं कविता तुझ्या बाबतीत हिंदीतलं जे पहिलं गाणं तुझं ते लताबाई आणि किशोर कुमार यांच्या बरोबर तुला गायची संधी मिळाली. कसं आलं ते गाणं आणि त्या गाण्याच्याबद्दल आम्हाला सांगा. ते गाणं कसं आलं मला माहिती नाही, पण डॅडी बापी अंकलकडे अरेंजर होते आणि त्यांची सगळीच गाणी डॅडी हे करायचे, प्रोड्यूस करायचे, अरेंज करायचे. तर तोहफा नावाची फिल्म होती आणि मला त्या वयात तुम्हाला तितकं कुठल्या गोष्टीचं रिअलाईज होत नाही. आणि खूप श्रेय जातं माझ्या आईवडिलांना दोघांना की त्यांनी आम्हाला असं कधीच वाटू दिलं नाही की काहीतरी स्पेशल. जसे बाकी मुलांचे आईवडील, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी बँकेत काम करतात, तसे माझे आईवडील काय करतात नाही, ते म्युझिक करतात. म्हणजे आज मी जेव्हा बघते की अरे प्रत्येक गोष्टीचा केवढा हवा असतो, तर ही लोक इतक्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर, म्हणजे इंडस्ट्री ज्यांच्या, जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जी लोक मेन होती, ज्यांच्यामुळे इंडस्ट्री होती, त्या सर्व लोकांबरोबर यांनी काम केलेलं आहे. बरोबर आहे. पण आमच्यापर्यंत ती गोष्ट कधीच आली नाही. तर म्हणून जसं आय थिंक पहिल्यांदा आईंना विचारलं बाळकाकांनी की कविता गाईल का, तसं डॅडीने म्हटलं हा एक छोटासा पोर्शन आहे तो, हा ठीक आहे बोला लो. झालं तेवढं, गेलो तेवढं गायले आणि परत आले. मला वाटतं आज मला या गोष्टीचा जास्त व्हॅल्यू आहे की अच्छा मी किशोरदांबरोबर आणलं. पण तेव्हा त्या गोष्टीचं तसं काहीच वाटलं नाही. निरागसतेने झालं, म्हणजे त्या गाण्यात जी निरागसता हवी होती ना
ती कदाचित त्यामुळे जास्त छान असेल आली. हे नाही का? पण म्हणजे मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आजकाल कारण माझी पण मुलं आहेत, तर कुठलीही गोष्ट त्यांना कन्वे करताना ज्याचं महत्त्व त्यांना सांगायचं त्याचंच फक्त महत्त्व सांगायचं, बियॉन्ड दॅट गरज नाही, कारण मग ते डायल्यूट होतं बरोबर. आणि जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. खरंय. So, हो, सो तोफा नावाची ती फिल्म ऐकूया थोडंसं झलक. हो चला. ओ मेघ क्यों गली गली खिले क्यों गली गली, क्या कहती है हवा, तुझे हर खुशी मिली लंबी जिंदगी मिली, देती है ये दुआ अलबेला मौसम, कहता है स्वागतम अलबेला मौसम, कहता है स्वागतम। ओ मेघ क्यों गली गली खिले क्यों गली गली, क्या कहती है हवा, तुझे हर खुशी मिली लंबी जिंदगी मिली, देती है ये दुआ अलबेला मौसम, कहता है स्वागतम अलबेला मौसम, कहता है स्वागतम। पण खरंच आहे ती गोड असा आवाज असतो ना, तो कुठेतरी आजही आम्हाला आठवतोय त्या चित्रपटातला पण, आणि आजही तू तितकाच तो राखून ठेवलायस हे खरंच कौतुक वाटतं तुझं कविता. मला वाटतं हिंदी इंडस्ट्री हा सगळा विषय मग असं वाटेल की चला लक्ष्मीकांत प्यारेलाल त्यांनी तुम्हाला बोलावलं, जयदेवजींनी तुम्हाला बोलावलं, मग हिंदी इंडस्ट्रीचे दरवाजे आपोआप उघडले असतील ना तुमच्यासाठी, का तिथे काही अडचण आली, काही गोष्टी नाही, नाही, घडल्या? नाही नाही मी नेहमी सांगते की अडचणी मला हिंदी फिल्म म्हणजे इंडस्ट्रीमध्ये मला कधीच अडचणी नाही आल्या आल्या. नाहीत. त्याचं कारण आहे की मी कधीच ओव्हरली ॲम्बिशियस कधीच नव्हते की मला अशी गाणी मिळाली पाहिजे, ह्यांच्याकडे मिळायला पाहिजे, अशी फिल्म मिळायला पाहिजे, कधीच तसं नव्हतं. त्यामुळे जे गाणं यायचं ते मला म्हणजे आय यूज टू बी व्हेरी हॅपी की चला ते गाणं आलेलं आहे, आणि त्याचं म्हणजे जास्त, आणि मी गाणं न शिकल्यामुळे मला ते खूप जास्त टेन्शनच जास्त यायचं. बरोबर. की ते बरोबर व्हायला पाहिजे, ते सूरवर म्हणजे व्यवस्थित लागायला पाहिजे, समजा जर का गाणं मी विसरले तर नको असलेले सगळे विचार यायचे. बरोबर. आणि दॅट वॉज वन रिझन की म्हणजे मला इतकं ती मनामध्ये ते भीती होती. त्यामुळे मी ठरवलं होतं की माझ्या दोन्ही मुलांना मी जाऊन क्लासमध्ये जाऊन तिथे बसवणार. त्यामुळे आणि लहान मुलांना आवडत नाही ते त्या वयामध्ये क्लासमध्ये वगैरे जायला. तिला 4-5 वर्षाची असताना हिला मी घेऊन गेले सुरेशींच्या आजीवासनमध्ये, आणि तिथे गुरुजी होते त्यांचे, जियालाल वसंतजी. म्हटलं गुरुजी मेरी बेटी को मैं लेके आई हूँ, इसको सिखाई, छोड़ जाइए इसको, आप चिंता ही मत करिए, बच्चों के साथ ये सीख जाएगी. आणि नंतर म्हणजे त्याचा मी बघते की किती तिला आत्ता फायदा किती होतो, कारण एका सर्टन वयामध्ये जसं आपण त्यांना संस्कार देऊ ते कायम राहतात. त्याचप्रमाणे मग आदित्य तो बोलायच्या आधी तबल्याचे बोल शिकला, म्हणजे आई बाबा म्हणायच्या आधी. त्यामुळे त्याला उचल 1-1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर त्यांना मी आब्बाजींकडे घेऊन गेले. म्हटलं आब्बाजी, तो त्यांनी पण सांगितलं मेरा बच्चा ये बच्चों के साथ बड़ा हो जाएगा, आप चिंता मत करो. तर दोन्ही मुलांना म्हणजे म्युझिक त्यांना यायला पाहिजे, दॅट गिव्स यू द कॉन्फिडन्स. बरोबर बरोबर. अनुराधाताई, त्यावेळेला ना एक व्हर्जन्स गायची असा एक विषय असायचा, आणि काही वेळेला तुम्ही पण ती गाणार होतात आणि तुम्ही नाही म्हटलं होतं, अशा काही गोष्टी घडल्या होत्या. डबिंग केलं होतं. डबिंग हो, कारण त्यावेळेला लताबाई वगैरे खूप बिझी होत्या, आणि त्यामुळे त्यांची बरीचशी गाणी बरेच दुसरे आर्टिस्ट ते गायचे व्हर्जनसाठी. आणि मग ते काही गाणी त्याच्यातली रिटेन झाली, आणि ते कुठली समजा का खूप सुपरहिट झालं तर मग त्यांना तो एक फार मोठी संधी त्यांच्यासाठी असायची. तर ज्यावेळेला सत्यम शिवम सुंदरम हे जे चित्रपट होत होतं त्यावेळेला लक्ष्मीजींनी अरुणजींना सांगितलं होतं की असं आहे, आणि लताबाई नंतर येऊन गाणार आहेत,
पण एक खूप चांगलं गाणं आणि ते एका चांगल्या प्रोडक्शनमध्ये आणि चांगल्या मेकरच्या समोर ते गाणं असणार आहे. तर मला असं वाटतं की तू अनुराधाजींना सांग की ते व्हर्जनसाठी गा. पण कधी कधी आपण एक अशा वयाला असतो ज्याला आपण स्वतःला फार हुशार समजतो ना. तर मी म्हटलं नाही, मला म्हणजे असं नको की त्यांच्या डोक्यामध्ये मी एक व्हर्जन सिंगर असं म्हणून डोक्यामध्ये ती कल्पना नको बसायला. ते ऑफकोर्स ते गाणं सत्यम शिवम सुंदरम वॉटर सॉन्ग हां, पण ते गाणं ते झालं वगैरे आणि लताबाईंनीच गायलं ते वगैरे. पण ती गोष्ट माझ्या डोक्यामध्ये अशी बसली. आणि मग मला वाटतं 83मध्ये किंवा 83मध्ये एक फिल्म बनत होती हिरो सुभाष घाईंची. तर मी अरुणजींना म्हटलं की मला असं कळलं की ते पण म्हणजे व्हर्जन आहेत ते. आणि तर मी म्हटलं मला ट्राय करायला आवडेल, कारण ओनली इफ यू गिव्ह युअर सेल्फ 50% चान्स, 50% चान्स टू रिटेन ना. तुम्ही गायलातच नाही तर कुठून तुम्ही चान्स देता? यू आर नॉट गिव्हिंग युअर सेल्फ अ चान्स. तर मी तेव्हा सांगितलं लक्ष्मीजींना, म्हटलं की मला ट्राय करायला आवडेल. ते म्हणाले नाही पण ते लताबाईंचं आहे. ते म्हटलं चालेल, पण आय वुड लाईक टू ट्राय इट. बरोबर. तर ते मग त्यांनी त्यांनी खूप जास्त काय त्याच्यामध्ये शिकवण्यामध्ये पण इंटरेस्ट घेतला नाही, कारण कशाला फॉल्स होप्स द्या. पण मी ते किशोरजी होते ते सॉन्ग व्हायलिनवरती, तर त्यांना मी सांगितलं आणि त्यांच्याकडनं मी ते बसून घेतलं गाणं. आणि बिकॉज त्यांना बेसिक म्युझिक ट्रॅक चांगला पाहिजे होता, तर तो चांगला झाला आणि तो फर्स्ट टेक ओके झाला. किती छान. वा. म्हणजे जस्ट द व्हेरी फर्स्ट टेक ओके. आणि मग संध्याकाळी जेव्हा त्यांनी ऐकलं सर्व लोकांना, त्यांच्याकडे काही पार्टी होते, तर ते म्हणाले की नया लड़का है उसके लिए मनर उदास लिए, तो लड़की भी तो नहीं है तो ये लीजिए. अरे वा, इसमें क्या खराबी आहे. तसं ते रिटेन झालं. आणि किती सुंदर गाणं ते खूप खूप छान आलं आमच्या समोर. हो, ते तू मेरा जानू है. आणि ते इतकं मीनाक्षी शेषाद्रीला ऍप्ट असं झालं. त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मग डिंग डॉंग ओ बेबी सिंगर सॉन्ग ते पण झालं. पण तसंच झालं, ते पण रिटेन झालं. वा. तू मेरा जानू है, 1-2 ओळी. तू मेरा जानू है, तू मेरा दिलबर है, तू मेरा जानू है, तू मेरा दिलबर है, मेरी प्रेम कहानी का तू हीरो है, पर प्रेम ग्रंथ के पन्नों पर अपनी तकदीर तो जीरो है. ऐकत राहावं असं वाटतं आणि आणखीन ऐकावं असं वाटतं. पण मग हिंदी इंडस्ट्रीतल्या सगळ्या पुढच्या गोष्टी म्हणजे ज्या झाल्या, अशी अनेक असे माइलस्टोन खूप झाले. त्याच्यानंतर रेग्युलरली सुरू झाले ना गाणी. बरोबर. मग यशोदा चित्रपटामधलं देखील गायले. बरोबर. त्याला आपण एक सुरसिंगार अवॉर्ड मिळालं होतं. आणि मग उषा खन्नाजी आहेत, त्यांच्याकडे मी गायले. उषा खन्नाजींकडे तू पण गायलीस. अच्छा. तर त्यामुळे म्हणजे तो एक माहोलच एक असा फॅमिली सारखा असा होता. आणि प्रत्येक संगीतकाराकडनं काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. काही उल्लेख काय करता येतील? काय म्हणजे काही उल्लेख नाही, किती उल्लेख असं म्हणू आपण. कारण जयकिशनजी आणि मदन मोहनजी हे सोडले तर बाकी सगळ्यांकडे मी गायले. म्हणजे देवाची इतकी कृपा होती. आणि लताबाई सोडून बाकी सगळ्याच सिनियर सिंगर्स बरोबर मी गायले. रफी साहेबांबरोबर माझी जवळजवळ 35 ड्युएट्स आहेत. किंवा किशोरदाम बरोबर पण त्याहूनही जास्त आहेत. त्यांच्याबरोबर 250 कार्यक्रम मी ऑल ओव्हर द वर्ल्ड केले. वा. आणि तलत मेहमूदजी होते, त्यांच्याबरोबर मी गायले. मग हेमंदा होते, त्यांच्याबरोबर देखील गायले. सुमनताई, कृष्णा कलेजी, सर्वांबरोबरच गाण्याचा मौका मिळाला. तर एक म्हणजे मला असं वाटतं आय वॉज एक्स्ट्रीमली लकी की अशा लोकांच्या सहवासामध्ये देखील मला इतकी वर्ष काढता आली. इट्स अ व्हेरी व्हेरी ग्रेट थिंग. आणि अनुराधाताई काही गाणी म्हणजे क्या करते थे साजना किंवा धक धक करने लगा, म्हणजे ते लेटर पार्ट मध्ये, तो नंतरच्या भागात. पण म्हणजे एक तो आपण बघताना की ती गाणी आजही आम्हाला
वेडं करतात असं आहे. हो हो, कारण त्याचं कारण आहे, कारण ती ज्या वेळेला गाणी झाली तो एक वेगळा किस्सा आहे, तो मी नंतर शेअर करीन. पण त्याच्यामध्ये काय झालं की एकेका फिल्ममध्ये 10 गाणी जी होती ती सगळी 10ची 10 माझी होती गाणी. त्यामुळे ते विदिन इयर का मी म्हणेन 15 महिन्यामध्ये 150 ते 200 गाणी जी आहे दे ऑल केम इन टू द मार्केट. ओहो, म्हणजे ते एव्हरीथिंग वॉज रेकॉर्डेड ॲट द सेम टाइम. कारण रेकॉर्ड केलं की लगेच इमिजिएटली त्याचं मिक्सिंग वगैरे झालं की देर वॉज अ कंपनी, असं त्यांना कोणाला द्यायला लागायचं नाही ना की 1 महिन्यानंतर मग ते बनके आएगा हा प्रकारच नव्हता ना, ओव्हरनाईट. करेक्ट, ते व्हायचं. बरोबर. त्यामुळे तितकी ती गाणी, आणि त्याच वेळेला ते होता मग मनाचे श्लोक झाले, तुलसी भजनामृत झालं, कृष्णा झालं, भगवद्गीता, हे पण सगळं परंपरा. हा नाही, ते मध्ये मध्ये ते होतच राहायचं. त्यामुळे तो एक वेगळा काळ, म्हणजे डेफिनेटली ज्याला आपण आज 90s म्हणतो. आणि ते 90sचं दशक तुम्ही गाजवलं, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या काळात सगळ्यांनाच त्या गाण्यांचं वेळ नक्कीच आहे. डेफिनेटली आहे. पण ते सगळं म्हणजे वाईल वी आर ऑन टू द 90s, मला आठवतं की मी टी सिरीज जॉईन केलं होतं. जॉईन पण ओघाओघाने कसं झालं की नंदूभाऊ माझ्याकडे आले होते आणि ते म्हणाले की आज एका नवीन कंपनीच्या कॅसेटचं ओपनिंग आहे, तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून याल का? म्हटलं ठीक आहे. ते म्हणाले अजित कडकडे आहेत ना, त्यांचं दत्ताची पालखी. बरं, निघालो घेऊन दत्ताची पालखी. बरं, त्याचं उद्घाटन होतं. अच्छा. तर त्यासाठी मी गेले. त्यावेळेला टी सिरीजचे मालक चंद्रभानजी, म्हणजे गुलशनजीचे वडील. बरोबर. तर ते होते आणि ते म्हणाले कुछ हमारे लिए भी करिए आप. ते म्हटलं करिए. आणि दुसऱ्याच दिवशी त्याचे नेक्स्ट डे दुर्गा सप्तशती रेकॉर्ड करायचं मी ठरवलं होतं. त्याचं कारण म्हणजे की हिरो ज्यावेळेला चित्रपट झाला, तर दॅट इज द ओनली टाईम इन माय लाईफ ज्यावेळेला मला असं वाटलं की अरे आता आपल्याला म्हणजे चांगली गाणी मिळते. चांगली इन द सेन्स मोठं बॅनर किंवा खूप गाजलं किंवा असं. आणि त्यावेळेला मला आठवतं की मला लक्ष्मीजींनी सांगितलं होतं, तेव्हा कोई भी गाना बड़ा या छोटा नहीं होता, कभी भी ऐसा मत सोचिए कि ये गाना छोटा या बड़ा है. हम लोग इस इंडस्ट्री में पारसमणी से आए थे. तर तसं पाहायला गेलं तर मल्टी स्टार कास्ट वगैरे असं नाही, पण प्रत्येक गाण्याची आपली किस्मत असते, आपली तकदीर असते. तर कुठलं गाणं तुमचं कधी क्लिक होईल सांगता येत नाही. पण त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली काय झालं की म्युझिकली अनफॉर्च्युनेटली मी म्हणते, कारण त्याच्यानंतर सगळी मल्टी स्टार कास्ट फिल्म झाली, ज्याच्यामध्ये 2 हिरो 2 हिरोईन, 3 हिरो 3 हिरोईन अशी. आणि प्रत्येकाला मग इवन ते पण गायचे, तर त्याच्यामध्ये एक लाईन सगळ्यांना मिळायची. तर त्यामुळे म्हणजे ड्युएट, नॉर्मल साधं ड्युएट पण वॉज व्हेरी रेअर. त्याच्यामध्ये मग मी एक लाईन, तर अमित कुमार, मग शैलेंद्र सिंग, असं करून आमची ती कुठली गाणी व्हायची, ते एक लाईनीची. मग मी पॉलिडॉरला अप्रोच केला आणि मी म्हटलं की मला काहीतरी असं सबस्टॅन्शियल, मला भजनाचा अल्बम किंवा असं करायला. तर ते म्हणाले की नाही, हमने मार्केट में पता किया है कि आपकी कोई मार्केट नहीं है भजन की. असं त्यांनी तुम्हाला सांगितलं? बरं. ते म्हटलं बरं ठीक आहे. त्याच्यानंतर मग मला म्हणजे आय वॉज नॉट व्हेरी हॅपी की ते एक लाईन म्हणजे त्याला काय आयडेंटिटीच मिळत नव्हती ना. तर मी कलकत्त्याला गेले होते, दक्षिणेश्वरला, आणि मला इंडस्ट्रीमध्ये 12-1 वर्ष झाली होती. त्यावेळेला मला तिथल्या पुजाऱ्यांनी विचारलं की अनुराधा एक माँ का गाना गाव. अच्छा. तिथे तिचं एक भजन ऐकव. आणि त्यावेळेला मी रिअलाइज केलं की मला नॉट अ सिंगल भजन येत होतं, नॉट अ सिंगल, म्हणजे एक पण देवीचं गाणं किंवा. तर मला ते खूप मनाला लागलं की जिने मला कंठ दिलेला आहे, 12 वर्ष मी या इंडस्ट्रीमध्ये, आणि असं कसं की माझं तिथे लक्ष पण गेलं नाही तर त्यावेळेला भावनेच्या भारामध्ये मी म्हटलं की देवा, म्हटलं की असं नाही की मला इंडस्ट्रीचं मला खूप मला हे पाहिजे असं नाही आहे. पण म्हणजे आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी तुझं गाणं गायचं हे म्हणजे लक्षात पण नाही आलं. मी माझ्या
स्वतःला मी डेडिकेट करीन डिवोशनलसाठी, पण मला ह्या इंडस्ट्रीमध्ये नंबर 1 कर, मग मी स्वतः सोडेन. यु नो, की बरोबर. म्हणजे मला आता काही त्याच्यामध्ये म्हणजे गाणी मिळत नाही तरी असं म्हणून ड्रिफ्ट व्हायचं, तसं मला नाही आवडणार. तर मला तू नंबर 1 या इंडस्ट्रीमध्ये कर आणि मग मी डिवोशनलकडे जाईन. आणि प्रत्येक देवळाबरोबर मला तू असं जोड, की माझा आवाज आणि माझा फेस. मी त्यावेळेला असं का म्हटलं मला माहिती नाही, ते भावनेच्या भारात म्हटलं. त्यावेळेला टी सिरीज आहे हे पण मला माहीत नव्हतं. मग माझ्या डोक्यामध्ये होतं की नाही, मला देवीचं काहीतरी करायचं आहे. त्यावेळेला मी उज्जैनला गेलेले असं मला शेखर कल्याण ते भेटले आणि ते म्हणाले की दीदी आपके आवाज़ में कुछ हमें गज़लें करने. मैं दादा गज़लें वगैरह करते रहेंगे लेकिन मुझे देवी का कुछ करना है. तो देवी का क्या? मैं मतलब मुझे मालूम नहीं, कुछ करना है. देवी के सबसे जो उनको प्रिय है वो है दुर्गा सप्तशती, लेकिन वो बहुत बड़ी है. मतलब नहीं, तो उसमें से चुन करके उतना लेंगे जो एक कैसेट में आए. तो ठीक है, हम देखते हैं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी होणार होतं. तर मी बाबूजींना म्हटलं की आप उसे रिलीज करें. तो म्हणजे हमारे यहाँ तो चंचल का गाया हुआ बहुत है, ये वो. म्हटलं नाही, ये अलग है. काय अलग है मला माहिती नव्हतं. मैं म्हटलं ये अलग है, आपको चाहिए तो आप लीजिए, मैं इस स्टुडिओ में कर रही हूँ. तर दुसऱ्या दिवशी मग पहिला श्लोक रेकॉर्ड केला आणि ते आले. ते म्हणे बाबूजी ने बोला है कि ये जो सीडी है इसको लेनी, म्हणजे कॅसेट है, ये हम रिलीज करते हैं. दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ मी टी सिरीजमध्ये जॉईन केले. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मनाचे श्लोक झाले. कारण दे वर नॉट इन टू फिल्म, म्हणजे अशा प्रकारच्या नव्हते ते. तर त्यांच्या मनामध्ये आलं की चलो अभी हम एक फिल्म बनाते. अच्छा. तर त्यांची आई नुकतीच गेली होती, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये ते, आणि वैष्णोदेवी, त्यामुळे ते ममता का मंदिर हमें रिलीज करना है. बर. तर त्यांनी खूप मोठ्या म्युझिक डायरेक्टर्सना त्याचं म्युझिक करायला दिलं. ते म्हणे कौन सा गाना रिकॉर्ड करेंगे. ते म्हणे नहीं, अभी नहीं सुनेंगे, आप वहाँ पे आइए, स्टूडियो में आइए. स्टूडियो में आइए और फिर हम आप वहाँ पे सुनिए. म्हणजे ते असं त्यांना सांगायचं होतं की मोठं ग्रँड जर्नी वगैरे तो आहे. तर हे मोठ्या भावनेने गेले तिथे. ह्यांच्या डोक्यामध्ये ह्यांची आई आणि वैष्णोदेवी. बरोबर. तिथे गाणं सिंगरनी सुरू केलं. मैं रात भर सोई और मेरे पैर दबाती रही तेरी माँ. मैं रात भर सोई और पंखा देती रही तेरी माँ. अरे तो ये क्या, ये हिट गाना है. कहाँ से हिट? बापरे. आजकल ऐसे गाने चलते हैं. तो म्हणे मैं तो वैष्णो देवी पे फोन बना रहा हूँ मैं पिक्चर. ते इतके अपसेट झाले. ते म्हणाले की म्हणजे हे कसं मी देवीच्या आणि आईच्या ग्लोरीमध्ये असलेल्याला मी असं कसं देऊ शकतो डबल विनिंगचं गाणं. बरोबर. तर आम्ही सगळं, तो ग्रुप होता आमचा, सुशीलजी, कोलीजी वगैरे. तर ते खूप अपसेट झाले आणि ते म्हणाले की हमें कोई फिल्म वगैरह की ज़रूरत नहीं है, हमें गाने इसलिए चाहिए क्योंकि हमारा जो हमने कंपनी में जो यूनिट लगा के रखा है उसमें 1 लाख कैसेट्स एक दिन में होते हैं. तो हमें वो बेचने के लिए हमें उसमें कुछ मैटर भरने की ज़रूरत है. और वैष्णवा की कृपा से हम जो कुछ भी उसमें डालते हैं हमारा बिकता है. तावानी बोलत होते. बरोबर. ते म्हटलं गुलशन जी, मैं एक सजेस्ट करूँ आपको, अगर वैष्णवा की कृपा से आप जो उसमें डालते हो वो बिकता ही है, उसमें कुछ अच्छा डालिए ना, और ओरिजिनल डालिए. वो कैसा होता है? तो मतलब अच्छे गाने बनवा के गाइए ना, ओनली मतलब फिल्म नहीं, ओनली गाने करके. तर ते म्हणाले की नहीं वो कैसे मुझे पता नहीं. तो मैं म्हटलं की मुझे अगर आप इफ यू ट्रस्ट मी, तो एक एल्बम मैं आपको बना के देती हूँ. अच्छा. और आप देखिए उसका रिजल्ट क्या है, और अगर अच्छा लगा तो आप उस वैसे करेंगे. तर मी आनंद मिलिंदजींकडे गेले आणि त्याने म्हटलं आनंदजी ऐसे करना, हिरोइन कौन है? मतलब कोई नहीं. पिक्चर
पिक्चर कौन सी है, कोई नहीं। हाँ, उसकी स्टोरी लाइन क्या है, कोई कुछ नहीं। गाने बनाने फिर कैसे बनाएंगे, मतलब कुछ नहीं, जो इतने सालों से चला आ रहा है। हाँ हाँ। लड़का लड़की प्यार होता है, हम्म, जुदा होते हैं, हम्म, मेले में मिलते हैं, मेले में खो जाते हैं, हम्म, एक लोरी होती है, हम्म। ये गिने चुने हैं, उसी पे बनाइए, ऐसा ही सोचिए। तो अच्छा ठीक है, कोशिश करते हैं, हमको तो समझ में नहीं आ रहा है, कोशिश तो करो। Okay. त्यांनी मजुरीजीना बोलवलं हाँ. आणि मग ते म्हणे की आप सुनिए, आपको ठीक लगता है. त्यांनी ऐकलं ते गाणं, क्या करते थे साजना ओ तुम हमसे दूर रह के. दॅट वॉज द फर्स्ट सॉन्ग. वा. आणि ते रेकॉर्ड झालं ते. आणि आणखीन एक तुमने रख तो ली तस्वीर हमारी असं एक होतं. अशी ती गाणी 10 ते झाल्यानंतर मग जेव्हा गुलशनजीने ते ऐकवायला सुरुवात केली आणि इमिजिएटली दुसऱ्या दिवशी तितकं बरोबर. डिफिकल्ट नव्हतं. बरोबर. त्यांनी ताबडतोब ते रेडिओवरती अच्छा सुरू Release केलं. केलं. 8-8:30 वाजता ते होतं ना, हो, 8 सकाळचा 8:30 कार्यक्रम. ते 9 कधी बरोबर. 9:30. इन्स्टंट हिट झालं ते गाणं. इन्स्टंट हिट. सगळे विचार लागले, ये क्या है, क्या है, पिक्चर है, क्या है, कुछ भी नहीं है, गाणं आहे. वा. तर तशी ती गाणी ती झाली, सुरुवात झाली हो, त्या सगळ्याची. हो. मला आणि वाटतं मग ते थोडंसं- झाल्यानंतर मग जीना तेरी गली में मग सगळे म्युझिक यायला लागले, हम भी करना चाहेंगे असं करून आशिकीपर्यंत असं आशिकीपर्यंत झालं. आलं. करेक्ट. मग आशिकीचं वेळेला ज्या वेळेला झालं त्यावेळेला नदीम श्रवण बरोबर 27 गाणी आम्ही नुसती रेकॉर्ड केली. अप्रतिम झालेत. आणि म्हणजे हेच कॉन्सेप्ट, बरोबर. अच्छा गाणं आहे रेकॉर्ड करो, अच्छा गाणं आहे रेकॉर्ड करो. बरोबर. आणि मग तेव्हा मग ज्या वेळेला आशिकी झाली नव्हती त्यावेळेला लाल दुपट्टाच्या लाल वेळेला दुपट्टाच्या वेळी. मग मल्होत्राजी म्हणून होते तिथे. आणि ते म्हणाले की गुलशन जी रेडियो पे चल सकता है लेकिन छायागीत में नहीं बज सकता है. अच्छा. हाँ. तर ते म्हणे क्यों नहीं बज सकता है. तर ते म्हणे क्योंकि उसके ऊपर विज्युअल चाहिए. नहीं विजुअल चाहिए और उसके ऊपर गाणी पिक्चराइज पिक्चराइज होती. ओके. ती पिक्चराइज त्यामुळे होती हां. पण उसके ऊपर उनको म्हणजे Hero, तुमचं नाही हिरो नाही सर्टिफिकेट लागतं ना तुमचं, Censor सेंसर सर्टिफिकेट सर्टिफिकेट. दिस इज अ फिल्म, हाँ. ते सर्टिफिकेट चाहिए. तो उसके लिए क्या चाहिए, उसके लिए फिल्म बननी चाहिए. ओह. तो मुझे बहुत आसान सी चीज़ है. 10 गाने हैं 7-7 8-8 मिनट के, बरोबर. तो 80 मिनट तो उसमें हो गए. उलट. तो 50 मिनिट की फिल्म उसमें स्टोरी छोटी छोटी. जसं आता तू सांगितलंस ना मला, तर गाण्याचं मेन पाहिजे, मग मध्ये मध्ये थोडं थोडं बोलत जा. सेम एक्झॅक्ट त्याच फंडावरती ते केलं. आणि ते म्हणजे त्याच्यात ठप्पा मारायला फक्त. बरोबर. सेन्सॉर. आणि मग ते छायागीत मध्ये ती गाणी लागायला लागली. बघा. थोडस क्या करते थे साजना ऐकूया. क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के, क्या करते थे साजना तुम हमसे दूर रह के, अक्सर जुदाई में खुदा से तुमको ही मांगा करते थे, हो तुमको ही मांगा करते थे. आणि एखादा आशिकी. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना. तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना. खरं तर अनुराधाताई आणि कविता तुमच्याशी इतक्या गप्पा मारायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गप्पा मारत असताना असं वाटतं की आणखीन जाणून घेऊया. पण आज मात्र थोडंसं इथे थांबायची वेळ झाली आहे. त्यामुळे रसिको, आज थोडंसं इथे थांबूया. पुन्हा आपण भेटणारच आहोत कविता आणि अनुराधाताई यांना.